या करतोय PTPL पर्व 4 आपण उपस्थित झालात आपल्या या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सिद्धेश शेठ युवा मंच पुरस्कृत असणारी ही स्पर्धा PTPL चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलाय. जो जिंकणार आहे तो उद्याच्या दिवसामध्ये सुपर 12 खेळण्यासाठी दाखल होईल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचकडे वळतोय PTPL पर्व 4 थरार आपण पाहतोय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आघाडीची जोडी मैदानात दाखल होते. मागील मॅच मध्ये दोघांनी चांगला स्टार्ट दिला होता असे सोहेल तारलेकर आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर ऋतिक साळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मग मागील मॅच मध्ये दोघांनी चांगली बॅटिंग केली होती आणि रुद्रांश श्रेयांश साखर समोर हा संघ आपण पाहिला तर अगदी 113 धावा बनवल्या होत्या आणि हनुमाननगर वॉरियर्स संघाने देखील पहिल्या दिवशी पहिली मॅच खेळत असताना 113 केल्या होत्या. 114 धावा देखील त्यांनी टार्गेट ठेवलं होतं आणि या आजच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर जुया 11 चरई मोडला या टीमनं 113 बनवल्या होत्या. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर निलेश पवार गोलंदाजी मार्कवरती एक उंचपुरा असा खेळाडू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गोलंदाजीसाठी. बॅटिंगसाठी आपण पाहतोय सोहेल तारलेकरला डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गोलंदाज नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय एका बाजूला ऋतिक साळवी. या दोघांनाही चांगला स्टार्ट चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला. पहिला बॉल निलेश पवारचा सुरुवात होते मॅचला. हा बॉल वेगवान टाकला होता. वेगानं इथं मात्र जर पाहिलं तर निघून गेला. विकेट किपरकडे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळतोय परंतु निर्णय अद्यापही बाकी आहे. चेक केला जाईल. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. DRS घेण्यात आलाय. पंचांकडून हा DRS घेण्यात आलाय. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आहे की नाही हा चेक केला जाईल पाहिला जाईल. चेक केला जातो या ठिकाणी आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल लागून विकेट किपरकडे गेला होता. डॉट चेंडू आलाय. चांगली सुरुवात. तर कॅमेरामॅन आपले मिलन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर मंगेश बेलोस यांच्या शुभ हस्ते आपण महाडी गुरुजी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मिलन हा बॉल वेगवान. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. अगदी चांगली गोलंदाजी निलेश पवारची पाहायला मिळते. डॉट चेंडू लगातारचा दुसरा येतोय. सोहेल तारलेकरला जागेवरती थांबवून ठेवण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश पवार. एक उंचपुरा असा खेळाडू अगदी चांगला क्रिकेट तो सध्याच्या घडीला आपण खेळत असताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती आणि या मॅच मध्ये पहिलं षटक टाकत असताना पॉवर प्लेचं टाकत असताना अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. 2 लगातारचे चेंडू डॉट आलेत. 2 बॉल डॉट आलेत. आपण सन्मानित करूयात मंगेश बेलोस यांना. आज धुतलंय जयेश भोसले सरांनी. हा बॉल वेगवान. महाडिक साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामध्ये साहेब आपण आलात या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपली उपस्थिती प्रार्थना झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धेश सेठ यांचे सासरे आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आपला मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मंगेशजी बेलो साहेब यंगस्टारचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते केला जातोय एक यथोचित मान सन्मान. अशोक शिरवणे साहेबांचा गुरुजी आपला देखील सन्मान विनायकजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सिद्धेश सेठ आणि विनायकजी दीक्षित एक 2 जिवलग मित्र आणि विनायकजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय यथोचित मान सन्मान. क्लीन बोल्ड या ठिकाणी सोहेल तारलेकरचा अडसर दूर केला आहे.
जो पहिला मॅच मध्ये बरसला होता षटकार चौकाराने सुरुवात केली होती त्याला माघारी पाठवले आणि पहिला धक्का दिलाय जोया 11चा रही मोलला या टीमला. क्रमांकावरती अमजद नाडकर गोलंदाजीसाठी दाखल होत असताना बॅटिंगसाठी आपण पाहतोय अमजद नाडकरला निलेश पवारची अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी त्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. आता देखील पाहिलं तर सोहेल तारलेकरचा अडचण त्याने दूर केलाय. सोहेल तारलेकर बाद झाला 4 या धावसंख्या घरी. मैदानात दाखल होतोय अमजद नाडकर. ऋतिक साळवे आणि अमजद नाडकर हे दोनही बॅटर्स आपण मैदानात पाहतोय. त्या अमजद नाडकरने देखील मागील मॅच मध्ये फटकेबाजी करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ त्याने दाखवला होता मैदानाच्या आतमध्ये. परंतु निलेश पवारची भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल एक चांगल्या संघाची बांधणी आपण पाहतोय. संदीप माने संघाचे कर्णधार मैदानात आपण पाहतोय. एका बाजूला सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर्स अविनाश दाबेकर आणि दीपक उतेकर यांचा संघ. परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर देवांश ग्राफिकचे सर्व अविनाश दाबेकर यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. चांगली बॅटिंग केली होती. शेवटच्या बॉलवरती एक चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकून सामना जिंकून दिला होता. त्यांना देखील आपण पाहतो इन ऍक्शन. पुढचा बॉल हा ट्रॅकर कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला अमजद नाडकरचा क्लास चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. एक्स्ट्रा कव्हरला अगदी देखना स्ट्रोक खेळण्यात आलाय. अमजद नाडकर याच्या माध्यमातून निलेश पवार वरती हल्ला करण्यात आलाय. हा बॉल आता वेगवान बॅटची कडा घेतली. इथं मात्र परतावा लागेल अमजद नाडकरला. पुढच्याच बॉलवरती उत्तर देतोय निलेश पवार. आणखीन एक धक्का जोया 11चा रही मोल्ला टीमला. अमजद नाडकर बाद. आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ विरुद्ध रुद्रांश श्रेयांश 11 साखर असा सामना असेल. यानंतरचा दोन्ही संघांनी एक मॅच गमावली आणि आता जर पाहिलं तर हा विजेता असा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी अगदी चांगली राहिली आहे. निलेश पवारचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 10 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 1 विकेट 2 विकेट देखील निलेश पवारने घेतलं म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी जखडून ठेवण्याचं काम करण्यात आलं निलेश पवारच्या माध्यमातून. 2 मोठे फटके आले होते. 2 विकेट देखील आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी टिचून मारा त्याचा पाहायला मिळाला. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय नागेश पवार. आणखी एक अष्टपैलू खेळाडू पोलादपूर तालुक्याचा. सध्याच्या घडीला त्याने देखील मागील स्पर्धांमध्ये अगदी आपल्या नावाची चर्चा घेण्यास भाग पडलं. तो ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू नागेश पवार मॅन फ्रॉम फणस कोंडगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटिंगसाठी आपण पाहतो ऋतिक साळवी. पहिला चेंडू फेस करेल ऋतिक साळवी. एकही चेंडू फेस केला नव्हता पहिल्या षटकामध्ये परंतु आता तो बॅटिंगला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस त्याचा फायदा घेतलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता त्याला क्लिअर करत बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय नागेश पवार या खेळाडूचं. ऋतिक साळवीच्या बॅटमधून अगदी पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला त्याने. इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. पंकज डोळे यांना आपण पाहतो यष्टेंच्या मागे चांगला संघाची बांधणी संदीप माने यांनी केली आहे. अविनाश दाबेकर यांनी केली. बॅटची कडा घेतली चेंडू हवे जेल होणार का आणि झालाय जेल. आणखीन एक धक्का जोया 11 चरई मोल्ला या टीमला बसतोय. मैदानाच्या आतमध्ये पडझड चालू झाली आहे चरई मोल्ला या टीमची असंच म्हणावं लागेल. तिसरा धक्का. थँक्यू. 3 विकेट माघारी परतल्यात. धावा येत होत्या परंतु विकेट कालांतराने गमवत आहे जोया 11 चरई मोडला. त्याचा फटका बसू शकतो. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आता 16 या आकड्यावरती. म्हणजे एक षटकार दोन षटकार आणि एक चौकार आलाय. एकेरी दुहेरी धाव अद्यापही पाहायला मिळाली नाहीये. चिंतेची बाब असू शकते ती म्हणजे विकेट टेन्शन वाढवू शकते जोया 11 चरई मोडला संघाची कारण विकेट जात आहेत. 3 महत्वाच्या विकेट माघारी परतल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय निहाल तारलेकर. नक्कीच महाडिक साहेब देखील व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत आहेत. विनायकजी दीक्षित आणि आपण पाहिलं तर सिद्धेश शेठ एक जिवलग मित्र पोलादपूर तालुक्याची ओळख निर्माण करून देण्यामध्ये मोठा हातखंडा नेहमीच या 2 व्यक्तींचा पाहायला मिळाला. नगरसेवक तिथून पार पडला तिथून जर पाहिलं तर अनेक स्पर्धा व्हायला लागल्या आणि हा पोलादपूर तालुका ओळखू लागला. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली. तिथून महाराष्ट्रभर देखील हा तालुका अगदी चर्चेचा विषय बनला आणि आता सध्याच्या घडीला ही स्पर्धा या स्पर्धेची चर्चा चालू आहे. भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा भव्य दिव्य आपण आयोजन पाहतो या स्पर्धेचं. पुढचा बॉल नागेश सहाया चेंडूला सन्मान दिला. या बॉलवरती एक सिंगल नक्कीच घेतली जाईल. एक धाव मिळते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. जिथं थांबली होती 16 वरती 17 वरती जाऊन पोहोचली आहे. संघ आपण पाहतोय जोया 11 चरई संघाने जोया 11 चरई मोडला या टीमनं पहिल्या मॅच मध्ये टॉस गमावला होता. अयान तारलेकरनं सांगितलं होतं की आम्ही 60 ते 70 धावा बनवू परंतु सुरुवात चांगली केली होती. सचिन पवारने चांगली सचिन मोरेने चांगली बॅटिंग केली होती. 43 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मी स्पर्धा खेळतोय परंतु मला संधी काही मिळाली नव्हती. त्याचा फायदा त्यांनी घेतलाय आणि आता देखील इथं मात्र 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि चौकार देखील आलाय. महाडिक साहेब म्हणतात की आम्ही रविवारी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी येणार आहे. आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल नागेश पवारचा आक्रमण केलंय. सचिन मोरे आणखीन एक तडाखा बसतोय. सचिन मोरेचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवला. साईराज हॉटेलवरती षटकार ठोकलाय. आणखीन एक वा काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सचिन मोरे शांत बसायला तयार नाहीये. हो मला पहिल्या तिसऱ्या संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली होती 33 धावा धाव फलकावरती.
राकेश पवारच्या षटकामध्ये कुठल्यात एक विकेट त्याला देखील मिळाली होती. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निलेश पवारला, तर बॅटिंगसाठी मैदानामध्ये निहाल तारलेकर जो दाखल होईल. निहाल आणि आर्य. पुढचा बॉल हा वेगवान होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की वाईट बॉल यावं तर एक एक्स्ट्राची धाव मिळेल. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलेला निलेश पवार ज्याने पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून मारा केला होता. केवळ धावा खर्च केल्या होत्या. 10 आणि 2 विकेट महत्वाच्या आल्या होत्या. टायगर ग्रुप तालुका प्रमुख विशालजी दरेकर साहेब यांचे देखील आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. मी विनंती करेल की विशाल दरेकर साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. टायगर ग्रुप म्हटलं की तानाजी जाधव यांना देखील आपण आठवतो. तसेच आमचे मुंबईचे संजय भाऊ खंडागळे हे देखील तानाजी ग्रुप साठी काम करतात. आणि पोलादपूरसाठी विशालजी दरेकर साहेब या आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल चांगला आहे, टप्पा चांगला आहे, अचूक टप्पा, बाउन्स देखील प्राप्त झाला. पंकज डोळसच्या हातामध्ये चेंडू गेला, डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी निलेश पवारची कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. संघाची धावसंख्या 34 वरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ निलेश पवार वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. पोलादपूर तालुक्यामध्ये 2 निलेश पवार आहेत. एक आपण पाहतो त्याला देखील एक धडधाकट फलंदाज म्हणून निलेश पवारला पाहतो. हा गोलंदाज आहे, बॅटिंग देखील चांगली करतो निलेश पवार. निहाल साठी पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता. बॅटची कडा घेतली, चेंडू मागे निघून जातोय. बॉल थांबणार नाहीये. कार्पेटच्या सही लॉंग टॉप रिजनला चौकार. चौकार. बॅटची कडा घेतली होती, मागे चेंडू निघून गेला. विकेट किपरला बीट केलं. गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक त्याला देखील बीट केला आणि 4 धावा आल्या. पुढचा बॉल हा बॉल आतमध्ये आणलाय. टप्पा पडल्यानंतर पहा वळण घेतलंय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. आता कमबॅक करतोय निलेश पवार. या स्पर्धेमध्ये पवारांची पॉवर जी पाहायला मिळाली आहे. अजिंक्य पवार याची बॅटिंग तुम्ही पाहिली, धुवाधार फटकेमध्ये त्यांनी केली. तब्बल एका इनिंग मध्ये 13 षटकार त्यांनी ठोकले होते. पुढचा बॉल निलेश पवारचा हा देखील वेगवान. पहा चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. आता देखील बॉल निघून गेला विकेट किपर कडे. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी पाहतोय. मात्र या ठिकाणी निहाल तारलेकर डॉट चेंडू आलाय. फटकेबाजी एका बाजूने होते परंतु डॉट देखील तेवढे देतात. विकेट देखील गेल्यात. झोया 11 चरई मोहल्ला ज्या संघानं पहिली मॅच खेळत असताना 113 धावा बनवल्या होत्या 6 षटकामध्ये, तो संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव करताना पाहायला मिळतोय. एक 60 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे झोया 11 चरई मोहल्ला या संघाचा. पुढचा बॉल हा कमी गतीने टाकला. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव मिळेल. चांगला चेंडू हाताळलाय, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण रुद्रांश श्रेयांश 11 साखर या टीमला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्या अगेन्स्ट आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ हा संघ असणार आहे. दोन्ही संघ पुढच्या मॅच मध्ये एक मॅच गमावल्यानंतर रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. डॉट बॉल आणि टॉट बॉल हे चित्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी निलेश पवारची पाहायला मिळते. आज जयेश भोसले सरांची बॅटिंग देखील तुम्ही पाहिली. 22 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. असं वाटलं की जयेश भोसले सर आत्ता षटकार अशापर्यंत ठोकतायत परंतु अगोदरच्या क्रिकेटमध्ये किती दूरवरती षटकार मारले असतील. सुमित डेकळेच्या टीम मध्ये खेळत असताना त्यांना पाहायला मिळाले होते. लोअर फुल टॉस होता. इथे मात्र जर पाहिलं तर पंचांनी नो बॉल घोषित केला. वेस्ट हाईटचा हा नो बॉल. कमरेच्या वरती हा चेंडू हाताळला परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं घेण्यात आला रिव्ह्यू. DRS घेण्यात आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहूया 39 वरती थांबल्या. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत.
DRS ची मागणी करण्यात आली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून DRS घेण्यात आलाय. नो बॉल. वेस्ट साइडचा हा नो बॉल पाहिला गेला आणि पंचांनी तिसऱ्या पंचांनी लगेच सांगितलं की हा नो बॉल. धावसंख्या इथे मात्र जर पाहिली तर 41 वरती जाऊन पोहोचते आता. 41 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चला 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे याची विनंती असणार आहे. फ्रीचा बॉल पुढचा हाफ ट्रॅकर त्याचा फायदा घेतलाय. तुटून पडलाय. निहाल तारलेकर बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकतोय षटकार. सॉरी सचिन मोरेच्या गौरव सामान्य देखील 2 षटकार ठोकले होते. जयेश भोसले यांनी देखील 3 षटकार ठोकले. प्रदीप शिंदेचा षटकार वाचला नाहीतर प्रदीप शिंदेने त्याची बॅटिंग दाखवली असते. 50 वैयक्तिक केल्या असत्या. पण सामना आम्ही जिंकला ऑफिशियल टीमनं. चला बॉलिंग साठी विशाल पवार गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 4थं षटक तो घेऊन आलाय विशाल पवार. नागेश पवारचं थोडंसं महागडं षटक आपण पाहायला मिळालं होतं परंतु त्याला कुठेतरी थांबवलं आणि विशाल पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हा ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये. सतीश गोळे त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाले आणि लगेचच एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. अंगलट आली असती ही धाव परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगलं कॉलिंग चांगलं ताळमेळ आणि त्याच्याच जोरावरती पुढचा बॉल. हा बॉल समोरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. सई मोहल्ला या टीमला धक्का. बावीस धावांची खेळी करून सचिन मोरे इथे बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. एक चांगला बॅटर इथून बाद झालेला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज अयानला आपण पाहतोय. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. अयान तारलेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी दाखल झालाय. मागील मॅचमध्ये 4 षटकार ठोकले होते त्याने.
यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण झालं. बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निहाल तारलेकरला काहीतरी कान मंत्र देणं गरजेचं राहील, कारण 8 बॉल 6 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 49ला 4. सध्या परिस्थिती चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर विजय तळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 49ला 5. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती खुला टाकलाय. वेगवान गोल बॉल पाहायला मिळाला. अगदी चांगली परफेक्ट यॉर्कर जो मात्र पाहायला मिळतोय विशाल पवारचा. थांबवलं या बॅट्समनला देखील, विजय तळेकरला देखील. तो बॅटिंगसाठी दाखल झालाय. विकेट मात्र कालांतराने जात असताना पाहायला मिळत आहेत. जोया 11 चरी मोहल्ला संघाच्या आतापर्यंत विकेट बाद झाले, त्या खेळाडू बाद झाले ते 5. निम्मा संघ डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 49ला 5. ज्या टीमने 113 बनवल्या होत्या, अर्धा संघ आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे. फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जास्तीच्या काही धावा मिळणार नाही. 1 धाव मिळते. संदीप माने स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होता. 1 सिंगल घेतली. पण मैदानाच्या आतमध्ये 2 संदीप माने आहेत. पंतांच्या भूमिकेमध्ये 1 संदीप माने यांना पाहतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण सरकार शौर्य देवा स्ट्रायकर संघाचे कर्णधार संदीप माने यांना देखील पाहतोय. निलेश पवार देखील या मैदानामध्ये 3 आहेत. 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती झाल्यात त्या 5 बॉल 50 धाबा. 5 खेळाडू बाद झालेत. या षटकामध्ये अगदी विशाल पवारनं तिचूर मारा केला. 3 धाबा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता येणारे 2 षटक अजूनही बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलवरती जास्तीचा धावा बनवण्याचा प्रयत्न असणारे अयान तारलेकर आणि विजय तळेकर या दोघांचा देखील. दोघंही चांगले बॅट्समॅन आहेत. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच चांगली बॅटिंग करतील, चांगली धावसंख्या उभी करतील. दोघांनाही मोठ्या फटके खेळण्यासाठी जाणलं जातं आणि ओळखलं जातं. आणि ते दोघंही फलंदाज शेवटच्या या 2 षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज परेश साळवी. लोहारे गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परेश साळवी असतील. जसे आपण पाहिलं तर अनेक खेळाडू आपण महेश साळवी यांना देखील पाहतो, परंतु परेश साळवीचा खेळ नक्कीच चांगला असणार आहे. हा पहिलाच बॉल ऑफ टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव मिळेल. बॅट कटला. रिव्ह्यू नाहीये. चांगला बॉल होता. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर ऑफ टिकच्या बाहेर पिचिंग केला होता. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव घोषित करण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की ऑफिशियल विरुद्ध आयोजकाचा सामना पार पडला. त्यामध्ये प्रॉपर मॅन ऑफ द मॅच देखील देण्यात आली. जयेश भोसले यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून देण्यात आलं. आणि विजेत्या संघाला तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आजच्या दिवसामध्ये सिद्धेश शेठ साहेब आणि संपूर्ण टीम त्यांची या ठिकाणी देण्यात येणार आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला, ओळखलाय, कव्हरला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 सिंगल घेतली जाईल. स्ट्राईक आता अयान तारलेकरकडे पाहायला मिळते. संघाचा कर्णधार मागील मॅच मध्ये देखील त्याने आपल्या बॅटिंग जबरदस्ती बॅटिंगने
अगदी प्रभावित केलं होतं. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती. मोठमोठे आणि लांबवरचे षटकार त्याने ठोकले होते. शेवटच्या काही ओव्हरमध्ये येऊन त्याने संघाला अगदी 113 धावांपर्यंत घेऊन गेला आणि संघाचं शतक देखील पार केलं होतं. तो बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो. अयान तारलेकर विस्फोटक फलंदाज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, टॅप केलाय, कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिकडून येईल, एक सिंगल मिळेल. विनायकजी दीक्षित आणि आपण जर पाहिलं तर कल्पेश मोहिते काहीशी चर्चा करतायत. कल्पेश मोहिते आणि त्याच्या जोडीला असलेले त्यांचे सहकारी, आपण कल्पेश मोहिते या स्पर्धेतून बाहेर पडलाय अशी चर्चा काहीशी असावी, परंतु PTPL पर्व 5चं नियोजन आतापासूनच कल्पेश मोहिते आणि सूरज सोनवणेने केलंय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, कमी गतीने टाकलेला, ओळखला, समोर खेळाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतोय, एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 54 या आकड्यावरती. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. परेश साळवी लोहारे गावचा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. परेश साळवीला चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का पाहावं लागेल आणि पोहोचलाय. दुहेरी अटेम्प्टमध्ये झेल टिपलाय, चांगला झेल या ठिकाणी टिपला आणि अयान तारलेकर देखील बाद होतोय. विकेट गेले, 6 विकेट माघारी परतल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आरिफ येत आहेत बॅटिंगसाठी. आरिफ आणि विजय तळेकर शेवटचा काही चेंडू बाकी आहेत, अजून एक षटक येणं बाकी आहे, त्यामध्ये धावा बनवाव्या लागतील. धावा जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 113 केल्या होत्या, आता धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 54. चला टॉस साठी सज्ज राहायचंय. रुद्रांश, श्रेयांश, इलेवन साखर आणि आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ. एका बाजूला प्रतीक सुर्वे, महेश निकम आणि सागर सकपाळ यांचा संघ, तर एका बाजूला शैलेश चोरगे, अक्षय मालुसरे, स्वप्नील चोरगे, रुपेश चोरगे, भरत चोरगे आणि संजय दादा चोरगे यांचा संघ. हा व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव येते. एक्स्ट्राच्या धावेने संघाची धावसंख्या अगदी पुढे जाते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 55 या आकड्यावरती. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. सरकार शौर्य देवांश स्ट्रायकर्स या टीमनं आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं, परंतु जशी बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये झाली होती तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये, कारण विकेट गेल्या. कमी गतीने टाकलेला बॉल इथं मात्र पायावरती ब्रश होतोय. एक सिंगल घेतली आहे, सोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. फुलापूर तालुका प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय. सिद्धेश शेठ साहेब यांचा आम्ही आभार मानू की त्यांच्या माध्यमातून एक एक्झिबिशन मॅच, संदीप कदम यांच्या माध्यमातून एक्झिबिशन मॅच देखील खेळवण्यात आली. आणि पहिल्यांदा असं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये झालंय की ऑफिशियल विरुद्ध आयोजक, म्हणजे ऑफिशियलला देखील चांगली संधी देण्यात आली. वाईड यॉर्कर टाकलाय, शेवटचा चेंडू डॉट येतोय, डॉट चेंडू आलाय. षटकाची समाप्ती झाली. 5 षटक संपलेत आणि 5 ओव्हर नंतर 56 धावा, 56ला 6, अब तक 56 धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 खेळाडू बाद झालेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोणता संघ, कोणता खेळाडू दाखल होईल आपल्याला पाहावं लागेल. विशाल पवार ज्याने 3 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या, त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणलंय. पण साहिल मानेला देखील आपण खेळताना पाहायला मिळतोय. साहिल माने देखील अष्टपैलू खेळाडू आहे. धावफलकावरती 56 धावा आहेत. पंकज डोळे साठी मध्ये पाहायला मिळतोय. संदीप माने, अविनाश दाभेकर आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश पवार आपण या टीम मध्ये पाहतोय. अष्टपैलू कामगिरी नागेश पवारची, परंतु महागडा ठरलाय. दुसऱ्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केलं होतं, त्याला गोलंदाजी मार्क वरती आणलं होतं, परंतु 23 धावा त्याने खर्च केल्या होत्या. विशाल पवारची गोलंदाजी चांगली राहिली. पायावरती पुन्हा एकदा डायरेक्ट बॉल होता.
फुलटॉस त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. लेग बाईची एक धाव पंच कळवतायत संदीप माने. विजय तळेकर आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय आरिफला. शेवटचे अजूनही जर पाहिलं तर इथून पुढे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल वरती मोठे फटके येणं आवश्यक आहे. अनिकेत पवार आपलं हार्दिक स्वागत. हनुमाननगर वॉरियर्स हा संघ पुढच्या पर्वासाठी देखील सज्ज झालाय. पीटीपीएल पर्व 5व साहिल जाधव आणि प्रथमेश पवार यांचा संघ आपण पाहणार आहोत अजिंक्य पवार याच्या नेतृत्वामध्ये. पुढचा बॉल आणखीन एक फुलटॉस होता त्याचा फायदा घेता येत नाहीये. धाव इथं मात्र धावांसाठी धाव चालू आहे. काय घडते मैदानामध्ये चुका चुका आणि चुका. जिथं मात्र एकही धाव नव्हती तिथं पुन्हा एकदा एक धाव घेतली. लेगबाईची एक धाव. पंकज डोळस आपण पाहतोय दिगंबरला देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चांगला संघ बांधणी केली आहे संदीप माने यांनी त्याच्या टीमने त्याच्या संघ मालकाने. खेळपट्टी बनवण्यामध्ये नक्कीच केतन पवार याचा आपण आभार मानूयात. चांगली खेळपट्टी त्यांनी केली आहे आणि दररोज देखील पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये केतन पवार अगदी खेळपट्टीवरती असतो आणि पुन्हा एकदा सज्ज करतो. प्रत्येक दिवसामागे संघाची धावसंख्या स्थिरावली. 58 धावा फलकावरती आहेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 2 बॉल वरती लेग बाईच्या धावा आल्यात. फुलटॉस दोघांनाही टाकले होते परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. पुढचा बॉल फटका फसला आहे. चेंडू हवेत आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडूचा पाठलाग केला जातो. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 60 या आकड्यावरती. जी टोटल पाहिजे होती त्या टोटल पर्यंत आपण पाहिलं तर संघ पोहोचलाय. जोया 11 चरई मोलला कारण गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. निहाल तारलेकरला गोलंदाजी करताना आपण पाहू. अयान तारलेकरला देखील आपण त्या संघामध्ये पाहतोय. विजय तळेकरने देखील चांगली गोलंदाजी केली होती. म्हणजे चांगले पहिले 4 गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि या धावा पुरेशा असतील का. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. परंतु बॅटिंग लाईन देखील चांगली या टीमकडे पाहायला मिळणार आहे. सरकार शौर्य देवान स्ट्रायकर्स या टीमकडे. आरिफ आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल वेगवान आणखीन एक वेगाने टाकलेला चेंडू पंचांकडे अपील केलं. पंचांनी बोट आकाशाकडे केले आणि फलंदाजाला परतावं लागलं. या ठिकाणी मिळते LBW ची विकेट. खेळाडू बाद. केलं. बराचसा अनुभव संदीप माने यांच्याकडे देखील आहे. आज आपण पाहिलं त्यांच्या बॅटमधून देखील एक षटकार त्यांनी ठोकला होता. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी या षटकामधील 2 बॉल बाकी आहेत. या षटकामध्ये देखील धावा दिलेल्या नाहीयेत विशाल पवारने. अगदी अचूक टप्प्यावरती मारा त्याचा पाहायला मिळतोय. कमी वयाचा खेळाडू कमी वयाच्या खेळाडूंनी देखील पीटीपीएल मध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. त्यापैकी विशाल पवारला आज आपण पाहतोय. पुढचा बॉल हा टॅप केला. बॅटिंगसाठी आलेले नवीन फलंदाज. इथं मात्र आणखीन एक विकेट मिळते. धावबादची विकेट. चांगली गोलंदाजी विशाल पवारची पाहायला मिळते. परतावा लागेल. 8वा धक्का बसतोय जोया 11 चरई मोलला या टीमला.
पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली, चेंडू मागे स्टॉप केलाय साहिल माने. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आणखीन एक धावाची विकेट, दुसरीचा प्रयत्न केला होता. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनल्या त्या स्कोर कार्ड वरती 61 धावा आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 62 धावा इथून पुढे बनवायच्या 6 षटकामध्ये. 36 बॉल आणि 62 धावा. चांगली खेळी आपण पहिली. 22 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. सचिन मोरेने पुन्हा एकदा धावा केल्या. चला टॉस साठी दोन्ही टीम रुद्रांश श्रेयांश इलेव्हन साखर आणि आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ, सनील नगरकर विरुद्ध संदीप कदम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा सामना, पुढची मॅच टॉस केला जाईल. नासिर भाई आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. हॅलो वाहिद भाई, या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वाहिद राठविलकर टॉस आपण करतोय. चरई मोहल्लाचे एक चांगले गोलंदाज वाहिद राठवलकर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. ऐतिहासिक पोलादपूर टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय मी. एक सामना गमावलाय आणि या मॅच मध्ये काय वेगळी रणनीती असणार आहे तुमची? जिंकण्याचा प्रयत्न करू एवढेच. संदीप कदम यांच्या अगेन्स्ट खेळायचंय सर. काय आणि मी काय वेगळे नाही, आम्ही एकत्रच खेळतो. जो जिंकल चांगला तो पुढे जाईल. आता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा? 60 रनपर्यंत रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आपल्याला. सर एक मॅच गमावली, आता या मॅच मध्ये काहीसे बदलाव करण्यात आलेत का? बदल असं काही नाही आहे, पण आतापर्यंत लीग मॅच होती, पण आता त्याच्यासाठी नॉकआउट मॅच चालू झालेत. आता किती धावांपर्यंत बनवण्याचा प्रयत्न असणार आणि तुमची बॅटिंग पाहण्यासाठी संपूर्ण चाहते देखील आलेत, त्यांना तुम्ही आज या मॅच मध्ये खुश करणार का? नक्कीच प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला देखील. टॉस जिंकलाय, नुकताच टॉस पार पडलाय. या ठिकाणी टॉस जिंकत असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टॉस जिंकत आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महत्वाची मॅच असणारी दुसरी देखील डू ऑर डायचा सामना असणार आहे आणि त्यामध्ये रुद्रांश श्रेयांश इलेव्हन साखर संदीप कदम आणि कंपनी बॅटिंग करेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथं आवाज ऐकाल जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. सध्याच्या घडीला आपण पाहतोय जोया 11 चरई या टीमचा संघ खेळतोय आणि खरं तर नासिरभाई यांच्या घरून देखील हा सामना पाहिला जातं. सर्वांना आपण पाहतोय कारण ही स्पर्धा प्रत्येकालाच पाहायची आहे. चरई मोहल्ल्यामधून ही मॅच देखील आपण पाहिली जाते. अगदी आपण जोया 11 चरई मोहल्ला या टीमला पाहतं. मला वाटतं भारताच्या बाहेरून ही मॅच पाहिली जाते. दुबईमधून हा सामना, अगदी लंडनमधून, इंग्लंडमधून, आपण लंडनमधून हा सामना पाहिला जात असताना पाहायला मिळतो आहे. या मैदानाच्या आतमध्ये वळूयात. आयान तारलेकर गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. फलंदाज नागेश पवारचा वार, सारेजगार षटकार.
फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. हाफ ट्रॅकर आहे. हॉरिझॉन्टल बाद स्ट्रोकने खेळलाय. हॅमर्ड केला. डीप चा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. निर्णय येईल. दोन्ही पंच एकत्रित आलेत. निर्णय घेतला जातोय. फील्ड पोझिशन च्या बाबतीमध्ये हा निर्णय घेतण्यात येत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉल जो मात्र आपण पाहिला नो होता. दुसरा चेंडू देखील नो बॉल. अर्थात एकही बॉल डिलिव्हर्ड झालेला नाही आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय फ्रीचा बॉल होता. कल्पना देतो क्षेत्ररक्षण करणारा संघ फ्रीच्या बॉलमध्ये तुम्ही फील्ड पोझिशन चेंज करू शकत नाही. बॅटर तोच आहे आणि त्या कारणास्तव आपल्याला फील्ड पोझिशन चेंज करता येत नाही. क्षेत्ररक्षकालाही ठाऊक आहे की आपण एक्झॅक्टली कुठं होतो. बारा धावा धावफलकावरती आहेत. एकही बॉल अद्याप डिलिव्हर्ड झालेला नाही आहे. आणि या मॅच मध्ये जिथे 62 धावसंख्येचं टार्गेट आहे, 12 धावा बिना काही करता मेहनत करता जणू काय लग्नाचा आहेरच दिलाय. जणू धावफलकावरती 12. नागेश पवार तो बॅटिंग करतोय. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. आयन तारलेकरचा फ्री हिटचा बॉल. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि किंबहुना पीटीपीएलच्या इतिहासामध्ये प्रथमच असं घडलंय. एक बॉल आणि 18 धावा कुठून काढल्या गेल्यात. बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये. नागेश पवार. आतमध्ये बॅटिंग करते. केवळ एक बॉल संपला आणि तब्बल धावा 18 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर जोमात आणि गोलंदाज कोमात असंच काहीतरी घडलं इथे. पुन्हा एकदा केला. वॅकन्सी एरिया. रन्स मिळतील. धावा मिळतील त्या 4. नागेश पवारच्या बॅटमधून पवारची पॉवर. ठोकलाय चौकार. आहे की जिथे नो बॉल आहे की नाही हे पाहिलं जाईल. बॅटिंग टीमने डीआरएस घेतला. पंचांचा निर्णय. राम पवार सिद्धेश माडिक यांच्याकडून या बॅटिंगसाठी नागेश पवारच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. राम पवार आणि सिद्धेश माडिक साहेब यांच्या माध्यमातून नागेश पवारला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रिटर्न क्रीज ओके आहे. फेअर डिलिव्हरी. रिटर्न क्रीज फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. 22 धावा केवळ 2 बॉल मध्ये आल्यात. केवळ 2 चेंडू आणि 22 धावा. नागेश पवार बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. पुढचा बॉल घेऊन अयान तारलेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या सीच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
फ्रीचा बॉल 27 धाबा धावफलकावरती आलात. आणखीन एक नो बॉल. या मॅच मध्ये नो बॉलची ही मालिका संपण्याचं नावच घेत नाहीये जणू. 4 दिवस सासूची ही मालिका सर्वाधिक चालली होती महाराष्ट्रामध्ये आणि ही जी नो बॉलची मालिका ही थांबण्याचं नावच घेत नाहीये. संघाची धावसंख्या तब्बल 31 आल्यात. या स्पर्धेमध्ये 36 धावा या सर्वाधिक होत्या. या पण बॉलिंग टीमने DRS घेतलाय. बॉलिंग टीमने इथे चॅलेंज केलंय. फेअर डिलिव्हरी. बॉल त्याने डिलिव्हर्ड केला तोपर्यंत कोणताही पाय त्याचा लँड झालेला नाहीये. फेअर डिलिव्हरी. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. फेअर डिलिव्हरी आले अर्थात डॉट बॉल. 31 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये जिथे 62चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 31 आल्यात. अजूनही 31ची आवश्यकता आहे. पहिलं षटक अजून संपलेली नाही आहे. केवळ 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल मध्ये 31 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला वेगवान बॅकफुटला डॉमिनेट केलं या बॉलने. चेंडू थेट यष्टी रक्षकाचा भेद घेत डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना डॉट बॉल. प्रसाद शहा यांच्या माध्यमातून नागेश पवार याच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा. अगदी आपण पाहिलं तर तो वेगवान चेंडू पाहायला मिळाला. क्विकर वन. 31 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. जिथे 62चा पाठलाग करत असताना येणारे बॉल राहिले ते 30 बॉल आणि 31ची गरज. आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. अतुल तळेकर यांचं मी लक्ष वेधन. या स्पर्धेचे ऑफिशियल अतुल तळेकर आपण आला असाल तर कृपया या. कारण सध्याची परिस्थिती निलेजी पवार सर यांच्यासाठी ढगात जाण्याचीच आहे. मैदानाच्या आतमध्ये जितका गोंधळ झाला आहे कारण रन्स अवांतर स्वरूपाच्या जास्तीचे आला. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत 31.
यावेळेला कमी गतीने टाकला. विजय तळेकर आल्यात गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल कमी गतीने इथे टाकलेला पाहायला मिळाला. अजून येणारे 29 बॉल आणि 31ची आवश्यकता. विजू तळेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. पहिला बॉल चांगल्या धाटणीचा त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. स्ट्राईक हँडवरती पंकज डोळस यांना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. दे घुमा के चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पंकज डोळसच्या बाटमधून आलाय तो हा चौकार. स्कोर कार्ड वरती 35 ऑन दी बोर्ड. या मॅच मध्ये अद्याप एकही सिंगल रन दोन्ही बॅटरने पळून पूर्ण केलेली नाहीये. अद्याप एकही डबल आली नाही. अद्याप एकही ट्रिपल रन्स 3 धावा पळून पूर्ण करण्यात आलेल्या नाही आहेत. केवळ जी भाषा बोललेत नाही दोन्ही फलंदाज चौकार आणि षटकारांचीच आहे. धावफलकावरती 35. खोलातला बॉल यावेळेला सिंगल कंप्लीट होईल. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने 62चा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच रुद्रांश श्रेयांश 11 साखर आणि त्याच्या अगेन्स्ट आमदार प्रवीण भाऊ दरेकर मित्रमंडळ. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतः गोलंदाज विजू तळेकर चेंडूवरती येत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येऊ लागल्यात. पहिल्या 4 बॉलवरती 31 बनल्या होत्या. तिथून कुठेतरी कमबॅक केलं जातं. जोया 11 सदई मोहल्ला या टीमच्या माध्यमातून हा आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे निर्धाव चेंडू आले आहेत. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि इथे होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती बनल्यात. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. अपी शोता पनिश केला एक्स्ट्रा कव्हरला. सचिन मोरे चेंडूवरती येत आहेत. रन्स जिथे मात्र आपण पाहतोय कंप्लीट होते ती 1-2 षटकांचा खेळ संपला. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 37 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 31. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 आल्या. विजू तळेकरने कमी गतीची गोलंदाजी करत असताना धावा थांबवल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. निहाल तारलेकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. निहाल तारलेकरला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. खरं तर निहाल तारलेकर बॅटिंगसाठी आले होते आणि जिथे 5 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे त्यांच्या अगेन्स्ट आले. एकंदरीत 9 बॉलमध्ये केवळ 6 धावा त्यांनी बनवल्या होत्या. तेच निहाल तारलेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना जिथे निहालला आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 37. निहाल तारलेकर गोलंदाजी मार्कवरती.
जिथे धावफलकावरती धावा त्या 37 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू ऑन साइडला रडार मध्ये आला, फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. हा बॅटर काय थांबण्याचं नावच घेत नाहीये, ठोकलाय षटकार. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून जर का आपण मैदानाच्या बाहेर झेल घ्याल तर 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करू नका. प्रेक्षणीय मॅच मध्ये देखील एक झेल टिपण्यात आला होता मैदानाच्या बाहेर, ते प्रेक्षक देखील असतील तर कृपया या. बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडूच्या खाली आलाय, त्याने झेल टिपला आणि इथे फलंदाज क्रमांक दुसरा होईल बाद. पहिला फलंदाज बाद झालाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत 43 धावा. पुढचा बॉल, यावेळेचा खोलातला चेंडू, जिथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती येत असताना इथे पाहायला मिळतं विथ द बॅट एक सिंगल आली. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या 44 आहे. 44 ला 1, जिथे 62चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ पराभूत झालेत, परंतु या स्पर्धेमध्ये एक बाब आवर्जून निदर्शनास आणू इच्छितो की जे संघ पहिले पराभूतीच्या छायेखाली गेलेत ते क्वालिफाय देखील झालेत. सुपर 12 मध्ये दाखल होणारे संघ पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला होता, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, सिंगल इथे कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने 45. संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 ऑन दी बोर्ड. यावेळेचा चेंडू जो मात्र कव्हर्सला केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक इथे तैनात पाहायला मिळतोय. एक सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट मी करायला जातोय, पाच सर्वांचंच लक्ष वेधेल. एक असा खेळाडू आहे, त्याने सांगितलं की मी 5वं पर्व खेळणार आहे आणि ज्या संघामधून खेळेन त्या संघाच्या संघमालकाला संघ जिथे स्पर्धा जिंकून दिली नाही तर 6वं पर्व काय तिथून पुढे कितीही PTPLच्या स्पर्धा झाल्या मी खेळणार नाही, अशी सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट करणारा पोलादपूरचा पोलाड कल्पेश मोहितेने सांगितलंय की मी 5वं पर्व माझ्या संघ मालकाला जिंकून देईन. लोअर फुलटोस आडवा बाटणे केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येतोय, एक सिंगल इथे कंप्लीट झाले. डबलचा प्रयत्न, 2 धावा. रात्रीचं जेवण झाल्यानंतर शतपावली करावं त्याच रीतीने ही धावा इथे कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वाढते. 48 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहतील ते 18 आणि 18 बॉल मध्ये 14ची गरज. 18 चेंडू आणि 14ची आवश्यकता.
धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे बॉल राहिले ते 18 बॉलमध्ये विजयासाठी 14ची गरज. ऑरेंज आर्मी या मॅच मध्ये देखील चांगला पलटवार करत असताना इथे पाहायला मिळाली आहे. काय बॅटिंग झाली आहे पहा. सरकार, शौर्य, देवांश, स्ट्रायकर या टीमच्या माध्यमातून 62चा पाठलाग करायचा होता. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते 18 मध्ये विजयासाठी 14ची गरज. हर्ष धारियाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना पाहायला मिळाला. खरं तर मागील 2 मॅच मध्ये हर्ष मैदानाच्या आतमध्ये केवळ पाणी घेऊन जात. तो कोणत्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरेल खेळताना हे पाहावं लागेल. आणि आतापर्यंतच्या या इतिहासामध्ये इतिहास जमा अशी आणखीन एक कामगिरी म्हणता येईल. आतापर्यंत हे 4थं पर्व आहे आणि हर्ष धारिया हा प्रत्येक वेळेला पाणीच घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातो. स्कोर कार्डवरती धावा त्या 48, परंतु त्याचीही वेळ येते. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येकाची वेळ येते. केतन म्हात्रे याला देखील आपण पाहिलं होतं. त्याच वेळेला जिथे फरदीन काझी ही 2 नावं आहेत ती हेच कार्य सातत्याने प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवातीच्या कालखंडापासून हेच कार्य केलेलं आहे. सचिन तेंडुलकर तर बाउंड्री लाईनवरती बॉल बॉईज म्हणून कामकाज करायचा. पाणी मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळेला घेऊन गेला, परंतु तिथून क्रिकेटचा देव बनला. आणि खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या कारकिर्दीला आणि या भूमिकेलाही न्याय द्यावा लागतो. 48 बनल्यात, 18 बॉल 14ची गरज आहे. चला काही करा, जास्तीचा वेळ खर्च होतोय. 18 बॉल आणि विजयासाठी 14ची गरज. यावेळेचा बॉल बॅटच्या ऑन साइडला केला होता. उचली घेणारा बॉल वरती रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. ते केवळ सिंगल. विजय तळेकरला आपण त्या ठिकाणी पाहिलं. तो चेंडूवरती येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 49. स्कोर कार्डवरती 49 आहे. 49 ऑन दी बोर्ड. खोलातला बॉल यावेळेला बॅटच्या टोला लागलाय. एलिव्हेशन प्राप्त होऊ शकलं नाही. फलंदाज क्रमांक 2 बोल्ड अँड कॉट. फलंदाज बाद. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत. धक्का क्रमांक 2 पंकज डोळस देखील बाद झाला. यावेळेचा कमी गतीचा बॉल. क्रिकेटचा हा चित्तथरारक सामना. मॅच रंग बदलते की काय आता असं वाटू लागलंय. कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. 15 बॉल आणि 13ची गरज आहे. 18 बॉल आणि 14ची आवश्यकता होती. चेंडू शेष राहिलेत 15 मध्ये 13ची गरज. आघाडीचे दोन्ही बॅटर बाद झालेत. 13 बॉल 35 धावांची खेळी नागेश पवारने साकारली. 3 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. कमी गतीचा खाली राहिला बॉल. इथे DRS चा कॉल करण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. या पण त्याची शहानिशा होईल. DRS चा कॉल करण्यात आला व्हाईट बॉल साठी. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 49 आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल मध्ये 31 आल्या होत्या. तिथून पुढे या मॅचने कलाटणी घेतली आहे. कारण सामना मात्र बदलू लागलाय की काय असंच वाटू लागलंय. येणारे 14 बॉल आणि विजयासाठी 13ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 13 धावा.
गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा अमजदला आपण पाहतोय. अयान तारलेकर महागडा राहिला होता. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जीवदान प्राप्त झालंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जणू क्षेत्ररक्षकाने. यष्टिरक्षकाचा कॉल होता, यष्टिरक्षक पोचला देखील होता चेंडूच्या खाली, परंतु दोन्ही खेळाडूंची टक्कर झाली आणि जिथे फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला, रन्स आले ती एक. 50 धावा धावफलकावरती विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती या मॅच मध्ये जिथे आपण पाहतोय 12ची गरज, 12ची आवश्यकता, 13 चेंडू आणि 12 धावा. या स्पर्धेमध्ये 12 बॉल आणि 8 धावा डिफेंड झाल्यात. या बाबतीचा उल्लेख आवर्जून व्हायला हवा, कारण अक्कलकोट ग्रुप टीमने ती सामना इथे जिंकला होता. पुढचा बॉल बॅकफुटला आल्यात, बाची लिडिंग एज पुन्हा एकदा घेतली आहे. आयान चेंडूच्या खाली येतो, यावेळेला कोणती चुकी नाही, फलंदाज बाद. 12 बॉल आणि जिथे 12ची आवश्यकता असणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चुरस निर्माण झाले इथे देखील, फलंदाज बाद. अक्कलकोट ग्रुप जर का या स्पर्धेमध्ये एवढा मोठा उलटफेर करू शकतो ना, तर आपण का नाही. या मॅच मध्ये देखील तो पराक्रम करावा लागेल. भीम पराक्रम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नोंदवावा लागणार आहे. येणारे 12 बॉल, 12ची गरज, 12 चेंडू आणि 12 धावा. यष्टिरक्षकाला काही ना काहीतरी कान मंत्र अयान तारलेकर देतोय, कारण सगळ्याच कॅचेस या यष्टिरक्षकाच्या नसतात. कदाचित अयान हेच म्हणाला असेल की प्रत्येक कॅच साठी तुला पुढे येण्याची जास्तीची आवश्यकता नाही, कॉलिंग आणि सर्वाधिक महत्वाची राहते ही बाब. येणारे 12 बॉल, 12ची गरज. क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. येणारे चेंडू मात्र आता शेष राहिले ते 12 बॉलची, 12 चेंडू आणि 12ची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. 12 मध्ये 12 बनवायचे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. विजू तळेकर हा तो गोलंदाज आहे ना, त्याने मागील षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या होत्या, त्या 6 विकेट त्याला प्राप्त झाली नव्हती, परंतु धावा रोखण्यामध्ये त्याच्याकडे प्रतिभा आहे. कमी गतीचे चेंडू टाकतो, दोन्ही बाजूला वळवण्याची कसब त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे चेंडूवरचं नियंत्रण आहे. सोन्याचा हात आहे, परंतु दिशेवरती आणि टप्प्यावरती तितकंसं प्रभुत्व आहे त्याच्याकडे. खोलात टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस बनवला, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोरकार्डवरती रन्स आहेत ते अर्थात 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 11 बॉल, 11ची गरज. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे ना, 51ला 3 बाद. कमी गतीचा बॉल, झेद महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले होते. निहाल, एक धाव कंप्लीट, सेकंड साठी पलटलेत. याही मॅच मध्ये संघाचा अर्थात महत्वाचा खेळाडू आणि संघाचे ओनर अविनाश दाभेकर चालून आले संघासाठी, कारण संघाच्या हाकेला ते धावून आलेत. संघ अडचणीमध्ये असताना संघाचे संकटमोचक मागील मॅच मध्ये 1 बॉल 4 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील स्वतःहून आपण या मॅच मध्ये स्वतःचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ते बॅटिंगसाठी आलेत. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होईल. यावेळेचा फटका, यावेळेला बॅटिंगचा क्लास, बॅटिंग झक्कास, ठोकलाय षटकार.
की आता 59 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 बॉल 3 ची गरज. लोअर फुलटोचा ऑन साइडला ड्रायव्हिंग लेन वरती डीप मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघातील धावसंख्या 60 धावा 2 ची गरज. येणारे चेंडू मात्र आता शेष राहिले आहेत ते अर्थात 8 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. यावेळेला मॅच फिनिश. सामना संपवलाय. अफलातून स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि मॅच इथे संपली आहे. एक दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना नागेश पवार झंझावाती खेळ त्याने केला. सामना जिंकत असताना या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये दाखल होणारा संघ सरकार शौर्य देवान स्ट्रायकर ही टीम राहिली आहे. सुपर 12 मध्ये दाखल होतीये.